पण माझ्या ग्रुप मधले होतात. असं नव्हतं की मी विशालला निवडून आले आणि तुला नाही निवडलं. दोघं पण माझ्याच ग्रुप मधले होतात ना. मी काय करणार होते, एक तर तुला नाहीतर त्याला, दोघांपैकी एकालाच सिलेक्ट करणार होते. किती ऐकवशील अजून मला की तुझा मी नाही तुला ऐकवते, मला स्वतःलाच मी तो त्रास करून घेतेय आतल्या आत. अजून काय नीट बोलायचंय दादा, मला त्रास करून घेते मी तो. पण दादा कुठे वाईट बोलते, नको बोलू. अजून काय डार्लिंग तुझ्या भलाईसाठी, तुझ्या पॉइंटसाठी सांगतोय मी. म्हणजे ठीक आहे असावं, तुम्ही चांगले असाल पण हंबल राहा अरे ना. चांगले काय यार, टास्क मध्ये चांगली आहे, हे सगळं बाकी सगळं नाटकच करते. तिला आधी अँगर इश्यूज नव्हते, मग अँगर इश्यू झाले, मग एकदम सीधी साधी झाली, मग भोळी झाली, मग चांगली झाली. हे कॅरेक्टर चेंज आहे. मला वाईट कुठे वाटतंय ऐकून घे. ती गोष्ट मला राहून राहते की ती बॉन्ड जे बोलले ना ते माझ्या डोक्यात फिरतंय. त्या गोष्टीला घेऊन परत टाइम मी मशीन मध्ये परत हे मी केलंय. एवढंच बोलले, तुमच्या दोघांमध्ये मला तू जास्त प्रायोरिटी वाटतोस, तुमच्या दोघांमध्ये तू वाटतेस. संपला विषय. हिचं उदाहरण मी का देऊ अनुश्रीला? मला वाटतंय की बघ